नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट इंग्लिश प्रोव्हर्ब्स विथ मराठी मीनिंगचा भाग दुसरा घेऊन आलेले आहे. ह्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला इम्पॉर्टंट इंग्लिश प्रोव्हर्ब्स विथ मराठी मीनिंगचा पहिला भाग पाहायला मिळेल. पण मुलांनो, हा भाग सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला सुरू करूयात. इम्पॉर्टंट इंग्लिश प्रोव्हर्ब्स. अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. काय? अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स म्हणजे काय? नाचता येईना अंगण वाकडे. नाचता येईना अंगण वाकडे. अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. नाचता येईना आणि अंगण वाकडे. पुढचा आहे वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. काय? वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे म्हणजे काय? इच्छा तेथे मार्ग. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. इच्छा तेथे मार्ग. पुढचं पाहूयात. एव्हरी डॉग हॅज हिज डे. काय? एव्हरी डॉग हॅज हिज डे अर्थ काय होतो? 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. इथे आणखीन एक अर्थ बसतो बा. प्रत्येक कुत्र्याचा दिवस येतो, पण आपण तो घेणार नाही. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. पुढचा घेऊ, सॉरी. फक्त गंमत गंमत म्हणून. चला. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. काय? ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड अर्थ काय होतो? चकाकणारी प्रत्येक वस्तू सोने नसते. चकाकणारी प्रत्येक वस्तू सोने नसते म्हणजे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारी प्रत्येक वस्तू सोने नसते. चला पुढचं पाहूयात. बेगर्स कॅनॉट बी चुजर्स. काय? बेगर्स कॅनॉट बी चुजर्स म्हणजे काय? अडचणीत असताना काही पर्याय नसतो. अडचणीत असताना काही पर्याय नसतो. बेगर्स कॅनॉट बी चुजर्स. पुढचा आहे बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर. काय? बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर अर्थ काय होतो? सारख्या आवडीनिवडी असलेली माणसे एकमेकांची सोबती होतात. बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर म्हणजे काय? सारख्या आवडीनिवडी असलेली माणसे एकमेकांचे सोबती होतात. पुढचं पाहूयात. ब्युटी इज ओनली स्किन डीप. काय? ब्युटी इज ओनली स्किन डीप अर्थ काय होतो? सौंदर्यापेक्षा चारित्र्य खूप महत्वाचे आहे. ब्युटी इज ओनली स्किन डीप सौंदर्यापेक्षा चारित्र्य खूप महत्वाचे आहे. पुढचं पाहूयात. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. काय? ऑल इज वेल दॅट एंड्स वेल अर्थ काय होतो? कोणत्याही गोष्टीचा शेवट चांगला झाला की अगोदरचे सर्व अपयश झाकले जाते. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल कोणत्याही गोष्टीचा शेवट चांगला झाला की अगोदरचे सर्व अपयश झाकले जाते. पुढचं पाहूयात. टू ऑफ अ ट्रेड सेल्डम एग्री. टू ऑफ अ ट्रेड सेल्डम एग्री अर्थ काय होतो? कुत्र्याचा कुत्रा दुश्मन असतो. कुत्र्याचा कुत्रा दुश्मन असतो. पुढचं पाहूयात. टू वेअर सॉरी द वेअरर नोज वेअर द शू पिंचेस. काय? द वेअरर नोज वेअर द शू पिंचेस म्हणजे काय? ज्याचे जळते त्यालाच कळते. द वेअरर नोज वेअर द शू पिंचेस म्हणजे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. पुढचं बघू. फॅमिलिरिटी ब्रीड्स कंटेम्प्ट. काय? फॅमिलिरिटी ब्रीड्स कंटेम्प्ट अर्थ काय होतो? अति तेथे माती. फॅमिलिरिटी ब्रीड्स कंटेम्प्ट म्हणजे काय? अति तेथे माती. पुढचं पाहूयात. मेक हॅव वाईल द सन शाईन्स. काय? मेक हाय वाईल द सन शाईन्स म्हणजे काय? आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. मेक हाय वाईल द सन शाईन्स आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. चला पुढचं पाहूयात. बेटर लेट दॅन नेव्हर. काय? बेटर लेट दॅन नेव्हर म्हणजे काय? उशीर झाला असे समजून गप्प बसण्यापेक्षा ध्येय गाठण्यासाठी मैदानात उतरा. बेटर लेट दॅन नेव्हर उशीर झाला असे समजून गप्प बसण्यापेक्षा ध्येय गाठण्यासाठी मैदानात उतरा.
पुढचं पाहूयात. ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर. काय ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर म्हणजे काय, प्रेमात आणि युद्धात सर्व माप असते. ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर, प्रेमात आणि युद्धात सर्व माप असते. पुढचं पाहूयात. नो पेन्स नो गेन्स. काय नो पेन्स नो गेन्स म्हणजे काय, कष्ट केले तर फळ मिळते. नो पेन्स नो गेन्स, कष्ट केलं तरच फळ मिळतं. पुढचं आहे. यू कॅनॉट हॅव अ केक अँड इट इट. यू कॅनॉट हॅव अ केक अँड इट इट म्हणजे काय, तुम्हाला जिंकायचे आहे ना, मग आयते कसे यश मिळेल, दोन्हीतून एकच. यू कॅन नॉट हॅव अ केक अँड इट इट, तुम्हाला जिंकायचे आहे ना, मग आयते कसे यश मिळेल, दोन्हीतून एकच. पुढचं पाहूयात. अ स्टिच इन टाइम सेव्हज 9. काय अ स्टिच इन टाइम सेव्हज 9 म्हणजे काय, चुका वेळीच सुधारा. अ स्टिच इन टाइम सेव्हज 9 म्हणजे चुका वेळीच सुधारा. पुढचं आहे. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. काय कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ म्हणजे काय, जेवढा झेपेल तेवढाच खर्च करा. काय कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ, जेवढं झेपेल तेवढंच खर्च करा. पुढचं पाहूयात. लेट स्लीपिंग डॉग्स लाय. काय लेट स्लीपिंग डॉग लाय म्हणजे काय, शांत असलेले मोहोळ उठू नका. लेट स्लीपिंग डॉग्स लाय, शांत असलेलं मोहोळ उठू नका. चला पुढचं पाहूयात. ऍज यू मेक द बेड सो यू मस्ट लाय इन इट. काय ऍज यू मेक द बेड सो यू मस्ट लाय इन इट म्हणजे काय, आपल्या कृतीचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. ऍज यू मेक द बेड सो यू मस्ट लाय इन इट, आपल्या कृतीचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. पुढचा आहे. अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज. काय अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज म्हणजे काय, शहाण्याला शब्दांचा मार. अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज म्हणजे शहाण्याला शब्दांचा मार. पुढचं पाहूयात. इट नेवर रेन्स बट इट पोर्स. काय इट नेवर रेन्स बट इट पोर्स म्हणजे काय, संकटे आली की एका पाठोपाठ भरपूर येतात. काय इट नेवर रेन्स बट इट पोर्स, संकट आली की एका पाठोपाठ भरपूर येतात. पुढचा आहे. कंटेम्प्ट इज हॅपीनेस. काय कंटेम्प्ट इज हॅपीनेस म्हणजे काय, मनाचे समाधान हेच खरे सुख आहे. कंटेम्प्ट इज हॅपीनेस म्हणजे मनाचे समाधान हेच खरे सुख आहे. पुढचा आहे. ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय. काय ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय म्हणजे काय, फक्त काम आणि कामच केले तर काही उपयोग नाही. ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय म्हणजे फक्त काम आणि काम केले तर काही उपयोग नाही. पुढचं पाहूयात. वन गुड टर्न डिझर्व्स अनादर. काय वन गुड टर्न डिझर्व्स अनादर म्हणजे काय, आपल्याला कोणी मदत केली तर आपणही योग्य वेळी त्यांना मदत करा. वन गुड टर्न डिझर्व्स अनादर म्हणजे आपल्याला कोणी मदत केली तर आपणही योग्य वेळी त्यांना मदत करा. अशा प्रकारे प्रोव्हर्ब्स इंग्लिश मधील प्रोव्हर्ब्स आपण मराठीत त्याचे अर्थ पाहिले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.